हॅलो. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली, स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 4, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या प्रकरणामध्ये आपण पाठीमागील भागामध्ये न्यूट्रिशन इन प्लांट्स हा भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण या भागामध्ये न्यूट्रिशन इन ॲनिमलमध्ये न्यूट्रिशन कसं होतं ते पाहणार आहोत. दिस कन्सेप्ट refers to the body's need for nutrients, mode of ingestion of food, and its use in the body. आता हे जे न्यूट्रिशन आहे ते 3 गोष्टीवर अवलंबून आहे. 3 गोष्टी कोणत्या दिलेल्या आहेत? बॉडी नीड फॉर न्यूट्रिएंट्स, म्हणजे आपल्या शरीराला, त्या प्राण्यांच्या शरीराला न्यूट्रिएंटची गरज असते. मोड ऑफ इंजेस्टिंग फूड. मोड ऑफ इंजेस्टिंग फूड म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती. अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती वेगळ्या प्राण्यामध्ये वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, आपण अन्न ग्रहण कसं करतो सर्वांना माहिती आहे. हाताच्या साहाय्याने तोंडामध्ये आपण घालतो, ते दाताच्या साहाय्याने बारीक होतं आणि मग आपण घशामध्ये ढकलतो. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये त्याचं पचन होतं. इतर प्राण्यामध्ये म्हणजे आपण तोंडाने, हाताच्या साहाय्याने तोंडामध्ये, इतर वेगवेगळ्या प्राण्यांचं आपण जर निरीक्षण केलं, उदाहरणार्थ पक्षी आपण पाहिले तर ते चोचीच्या साहाय्याने अन्न घेतात. पाळीव प्राणी आपण पाहिले, गाय, बैल, म्हैस, तर ते प्राणी कसं खातात आपण निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे मोड ऑफ इंजेस्टिंग फूड अँड इट्स यूज इन दी बॉडी, मग ते खाल्ल्यानंतर त्या बॉडीला कसा त्याचा उपयोग होतो, या 3 गोष्टीवर अवलंबून हे न्यूट्रिशन अवलंबून असते. इथे आपल्याला लेट्स रिकॉल म्हणजे थोडेसे आठवण करून दिलेले आहे. विच आर व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड. अन्नामध्ये कोणकोणते घटक न्यूट्रिएंट्स असतात. फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज्ड. मग ते न्यूट्रिएंट्स कशासाठी वापरले जातात ते विचारलेलं आहे. विच आर व्हेरियस न्यूट्रिएंट्स इन फूड. अन्नामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स असतात. अन्नामध्ये आपण घटक जर पाहिले तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स असे वेगवेगळे घटक असतात. आणि या घटकांमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनपासून बनलेलं असतं. प्रोटीन्स आहेत, त्यात नायट्रोजन हा घटक जास्त असतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. फॅट्स, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण आहे. विटॅमिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. ए विटॅमिन्स, बी, सी, डी विटॅमिन्स, ई विटॅमिन्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्यामध्ये किंवा इतर प्राण्यांपासून सुद्धा आपल्याला विटॅमिन्स मिळत असतात. फॉर व्हॉट पर्पज आर दी न्यूट्रिएंट यूज्ड. आता हे न्यूट्रिएंट्स आपण कशासाठी वापरतो, तर आपल्याला अन्न आपण घेतो, त्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. त्या न्यूट्रिएंट्सपासून आपल्याला एनर्जी मिळते. आपण जे काम करतो एनर्जी मिळते आणि ग्रोथ होते, आपली वाढ होते, याच्यासाठी आपल्याला डेव्हलपमेंट होते. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला न्यूट्रिएंटची गरज आहे. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ दी बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. आपण जे अन्न खातो ते अन्न वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला उपयोगी असतं. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड.
आपण जे अन्न खाल्लेलं आहे, पचलेलं आहे, रक्तात मिसळलेलं आहे, ते रक्तामार्फत सर्व शरीरामध्ये पुरवलं जातं. द फूड दॅट वी consume does not mix with blood as it is. जे आपण अन्न खातो ते खाल्लेलं अन्न जसंच्या तसं रक्तामध्ये मिसळत नाही, तर त्याचे रक्तामध्ये मिसळणाऱ्या द्रव पदार्थामध्ये, सोल्युबल पदार्थामध्ये रूपांतर होतं आणि मग ते रक्तामध्ये मिसळतं. इट नीड्स टू कन्वर्ट इन टू सोल्युबल फॉर्म्स दॅट कॅन इझिली मिक्स टू ब्लड. सोल्युबल फॉर्ममध्ये तयार होतं आणि मग ते रक्तामध्ये मिसळतं. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फ्रॉम इंजेशन टू इजेशन. या न्यूट्रिशनच्या स्टेप आहेत त्या आपण पहिल्यांदा पाहूया. न्यूट्रिशनच्या स्टेप आहेत इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन. 5 स्टेप आहेत. इंजेशन म्हणजे अन्नग्रहण. फूड इज टेकन इन टू दी बॉडी. डायजेशन म्हणजे आत अन्न घेतलेलं त्याचं सिंपल सोल्युबल फॉर्ममध्ये रूपांतर होतं. कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिंपल सोल्युबल फॉर्म्स. ॲब्सॉर्शन म्हणजे शोषण. हे जे रक्तामध्ये पचलेलं अन्न आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, ते रक्तामध्ये शोषून घेतलं जातं. ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड इन टू दी ब्लड. ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं. ॲसिमिलेशन म्हणजे रक्तामार्फत जे न्यूट्रियंट्स आहेत ते पेशीमध्ये जातात आणि पेशीमध्ये गेल्यानंतर तिथं एनर्जीमध्ये रूपांतर होतं त्याचं आणि वाढ होते. युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल अँड टिश्यू फॉर एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे सेलमध्ये, टिश्यूमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा एनर्जी खाल्लेल्या न्यूट्रियंट्स जे रक्तामध्ये न्यूट्रियंट्स आहेत त्यांचं एनर्जीमध्ये रूपांतर होतं आणि ग्रोथ होते. आपलं शरीर रिपेअर होतं ॲसिमिलेशन क्रियेमुळे. इजेशन म्हणजे आपण जे अन्न खातो ते सगळं जसं तसं पचन होत नाही किंवा रक्तामध्ये मिसळलं जात नाही. जर जो टाकाऊ पदार्थ असो, वेस्ट प्रोडक्ट आहेत, ते आपण बाहेर टाकतो. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. न पचलेलं अन्न आणि वेस्ट काही इतर पदार्थ असतील तर ते शरीराबाहेर टाकले जातात, त्याला इजेशन म्हणतात. म्हणजे इंजेशन अन्न ग्रहण केलं आपण, डायजेशन त्याचं पचन होतं, पचलेल्या अन्नाचं ॲब्सॉर्शन म्हणजे रक्तामध्ये शोषून घेतलं जातं, ॲसिमिलेशन म्हणजे रक्तामध्ये शोषून घेतलेल्या अन्न घटकापासून आपल्याला ऊर्जा मिळते, ग्रोथ होते, रिपेअर होतं आपलं शरीर. आणि हे सगळं झाल्यानंतर न पचलेलं अन्न आहे इजेशन आपल्या शरीराबाहेर रिमूव्ह केलं जातं किंवा टाकून दिलं जातं. अशा या न्यूट्रिशनच्या 5 स्टेप आहेत. अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन. इंजेशन, डायजेशन, ॲब्सॉर्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन. नंतर आपल्याला पाहिजे की हे जे वेगवेगळे प्राणी आहेत ते प्राणी अन्न कसं ग्रहण करतात, काय मेथड आहेत, त्यांचं अन्न काय आहे ते आपण थोडक्यात पाहायचं. इथे एक चार्ट दिलेला आपल्याला पेज नंबर 31 वरती. तुम्ही पण आजूबाजूला असलेल्या काही 4-5 प्राण्यांचं निरीक्षण करायचं आहे, त्यांची नावं लिहायची, नेम ऑफ द ॲनिमल, टाईप, नेम ऑफ फूड, त्यांचं अन्न कोणतं आहे, ते काय खातात ते लिहायचं, आणि मेथड ऑफ इंजेशन, अन्न ग्रहण करण्याची पद्धत कोणती आहे ते लिहायचे.
आपण समजा तोंडाच्या साहाय्याने खातो, काही चोचेच्या साहाय्याने खातात, बेडकासारखा प्राणी आहे तो जिभेच्या साहाय्याने. म्हणजे अन्न ग्रहण करण्याच्या त्याची काय इंजेक्शनची काय पद्धत आहे, मेथड आहे, ते देतो आपण वर्णन करायचे, लिहायचे. फॉर एक्झाम्पल काऊ, गाय. टाईप, नेम ऑफ फूड. आता गाय काय खाते सर्वांना माहिती आहे, ग्रास, वैरण, चारा. मेथड ऑफ इंजेक्शन, ती कशी खाते आपण निरीक्षण केलेलं आहे. तोंडाच्या साहाय्याने ते गवत असेल किंवा तिला जे आपण काय चारा टाकलेला असेल ते तोंडाच्या साहाय्याने तोंडामध्ये घेते, जिभेच्या साहाय्याने, दाताच्या साहाय्याने ते चरवण खेळते आणि मग ते आत पोटामध्ये ढकलते. जे या मेथड ऑफ इंजेक्शन, अन्न ग्रहण करण्याची पद्धत कशी आहे त्यांची. फ्रॉग, नेम ऑफ फूड. आता फ्रॉग काय खातो, कीटक खातो, कीटकांना खातो. मग मेथड ऑफ इंजेक्शन, अन्न ग्रहण करण्याची त्याची पद्धत काय मग, तर तो त्याचं जे भक्ष्य आहे त्या भक्ष्यावर त्याची जीभ बाहेर काढून त्या भक्ष्यावर टाकतो आणि जिभेच्या टोकावरती ते भक्ष्य घेऊन डायरेक्ट गिळंकृत करतो, इनगप करतो, म्हणजे गिळंकृत करतो. म्हणजे काही प्राणी इंजेक्शन कसं करतात, चावून खातात, गिळतात, चरवण करून करतात, तुकडे करून खातात, कुरतडून खातात. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या इथे पद्धती पण आपल्याला दिलेल्या आहेत. यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट देर आर डिफरंट मेथड्स ऑफ इंजेक्शन ऑफ फूड इन दी डिफरंट ॲनिमल्स. लाईक शॅलोईंग म्हणजे गिळणे, च्युईंग म्हणजे चघळून चावून खाणे, सकिंग म्हणजे शोषण, स्क्रॅपिंग तुकडे करून खाणे, ग्नॅविंग म्हणजे कुरतडणे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने अन्नग्रहण इंजेक्शन केलं जातं, ते आपण पाहिलं. आता आपल्याला टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स, टाईप कोणते आहेत, अन्न कसे खातात ते आपण पाहिलं, पण न्यूट्रिशनचे टाईप्स कोणते आहेत ते पाहिजेत. टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. होलोझाईक न्यूट्रिशन, सॅप्रोझाईक न्यूट्रिशन, पॅरासायटिक न्यूट्रिशन, असे मेन 3 प्रकार आहेत. तर पहिलं आपल्याला होलोझाईक न्यूट्रिशन काय आहे ते पाहायचं आहे. होलोझाईक न्यूट्रिशन हे युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये होतं. फॉर एक्झाम्पल अमेबा. अमेबा हा युनिसेल्युलर ॲनिमल आहे. मग त्याच्यामध्ये होलोझाईक म्हणजे काय, तर जसं तसं अन्न तो शरीरात घेतो, त्या पेशीमध्ये घेतो. मग अमेबा असेल, पॅरामेसियम असेल, युग्लिन असेल, असे जे युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत ते होलोझाईक न्यूट्रिशन पद्धतीने इंजेक्शन करतात, म्हणजे न्यूट्रिशन होतं त्यांच्यामध्ये. पेज नंबर 31 मध्ये आपल्याला फिगर पण दिलेले आहे, पहा फिगर निरीक्षण करा. अमेबाची रचना. अमेबा क्षणाक्षणाला त्याचा आकार बदलत असतो, त्याचा असा विशिष्ट असा त्याला आकार नाही. मग तो ज्या दिशेला त्याचं भक्ष्य आहे त्या दिशेला तो असे त्याचे पाय तयार करतो, छद्मपाद म्हणतो आपण त्याला. शिडोपोडिया म्हणजे खोटे पाय तयार करतो, छद्मपाद. मग त्या भक्ष्याच्या दिशेने तो हालचाल करतो आणि भक्ष्याच्या दिशेने हालचाल करत करत तो पूर्ण भक्ष्य दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला तो पूर्ण आपल्या शरीरामध्ये घेतो आणि त्याचं डायजेशन करतो. मग आता हा जो अमेबा आहे तो युनिसेल्युलर आहे. इतर प्राण्यांमध्ये अन्न तोंडात घेतलं जातं, पचनसंस्था असते, म्हणजे वेगवेगळ्या क्रिया होतात. सगळं इथं आपण पाहिलं, इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन, इंजेक्शन, या क्रिया आता इथं करायला
एक पेशी आहे, म्हणजे त्या एकाच पेशीमध्ये सगळ्या क्रिया होतात युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये, म्हणून त्यांना होलोझाइक न्यूट्रिशन, पूर्ण क्रिया एकाच पेशीमध्ये सगळ्या क्रिया घडून येतात. अमेबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स और अँड माउथ. इट इज युनिसेल्युलर ॲनिमल, तो युनिसेल्युलर ॲनिमल आहे. इट कॅन टेक फूड थ्रू एनी पार्ट ऑफ सरफेस ऑफ युनिसेल्युलर बॉडी, म्हणजे तो त्याच्या युनिसेल्युलर बॉडी आहे त्याच्या कोणत्याही भागातून तो अन्न आत घेऊ शकतो. इट सराउंड्स द फूड पार्टिकल्स फ्रॉम ऑल साइड्स to take it into the cell. After that, it digests the food with the help of different enzymes. त्याच्या पेशीमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात, त्या पेशीमध्येच त्याचं डायजेशन होतं, पचन होतं. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज अमेबा moves further with the help of शिडोपोडियाच्या साहाय्याने परत तो न पचलेला भाग आहे तो बाहेर टाकून देतो, एक्सेट्रा. ऑल दी स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. या सगळ्या क्रिया त्या एकाच पेशीमध्ये घडून येतात, म्हणूनच त्याला होलोझाइक न्यूट्रिशन असं म्हणतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट फॉर इंजेक्शन, म्हणजे कीटक असतील तर कीटकांना माउथ पार्टला इंजेक्शनसाठी काही व्यवस्था असते. इन्सेक्ट हॅव माउथ पार्ट्स, तोंडाची विशिष्ट प्रकारची रचना असते. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट लाईक कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच nibble have jaw-like mouth parts. Butterflies suck food with a tube-like proboscis, म्हणजे असे सोंड असल्यासारखा त्यांना सोंडीसारखा भाग असतो. मस्किटो असेल, मस्किटो अँड बेडबग्स म्हणजे डेकून वगैरे, यूज निडल लाईक माउथ पार्ट्स to pierce and tube-like mouth part to suck blood or other fluids. म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये असे शोषण घेण्यासाठी व्यवस्था असते. समजा बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरं असतील तर ते मध वगैरे शोषून घेतात किंवा फुलावरती बसतात, त्यांच्या तोंडामध्ये विशिष्ट प्रकारची रचना असते. किंवा मस्किटो असेल, डास असेल तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तो रक्त कसं शोषून घेतो, काय व्यवस्था असते, कशी व्यवस्था असते. असे इन्सेक्ट वेगवेगळे कीटक असतील, बटरफ्लाय असेल किंवा आपण बेडबग पाहिला, बेडबग्स म्हणजे डेकून, या वेगवेगळे प्राणी त्यांच्या तोंडामध्ये असे अन्न ग्रहण करण्यासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था असते. इथे एक पिक्चर दिलेलं आहे आपल्याला, पेज 31. ऑब्झर्व अँड डिस्कस. हाऊ विल यू क्लासिफाय दी फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. अन्न खाण्यावरून, अन्नावरून त्यांचे वर्गीकरण करायचे. क्लासिफाय फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप. अन्न प्रकारानुसार त्यांचं वर्गीकरण करायचे. पहिला वरती प्राणी दिलेले उल्फ, कोल्हा दिलेला आहे, मॅन आहे, डिअर आहे, हरिण, पॅरट आहे, लायन आहे, लिझार्ड आहे, सरडा, व्हल्चर, गिधाड आहे. आता हे जे प्राणी आहेत तर त्यांच्या फूड टाईपवरून त्यांचं वर्गीकरण करायचं आहे.
आता आपण वर्गीकरण करत असताना पहिल्यांदा एकच विचार करू की ते हार्बिवोरस आहेत की कार्निवोरस आहेत, आणि मग आणखीन त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्या पहिल्यांदा आपण काय पाहू, हार्बिवोरस आणि कार्निवोरस. हार्बिवोरस म्हणजे फक्त वनस्पतींवर अवलंबून असतात, आणि कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, ते दुसऱ्या सजीवावर, प्राण्यावर अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल कोल्हा असेल तर तो गवत खात नाही किंवा वनस्पती खात नाही, तो पूर्णपणे दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो. बक्षी त्याचं इतर प्राणी आहेत, म्हणून तो कार्निवोरस आहे. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी आहे. मॅन, ठीक आहे, मॅन आपण नंतर पाहूया. डिअर, हरिण रखडलेले, ते हार्बिवोरस आहे, पूर्णपणे गवतावर अवलंबून आहे. पॅरट फळं खातो, म्हणजे पूर्णपणे तो हार्बिवोरस आहे. इथे लायन दिलेला आहे, तो कार्निवोरस आहे. लिझार्ड, सरडा दिलेला आहे, तो पण कार्निवोरस आहे. व्हल्चर आहे, ते पण मृत शरीरावरती अवलंबून असतं, म्हणून ते सुद्धा कार्निवोरस आहे. मॅन घेतला आपण तर मनुष्य प्राणी हा दोन्ही खातो, म्हणजे वनस्पतीपासून तयार झालेलं अन्न पण खातो आणि इतर प्राण्यांचा तो आहार म्हणून उपयोग करत असतो, म्हणून तो दोन्ही खातो. म्हणून तो त्याला ओमनिवोरस म्हणतात, म्हणजे दोन्ही खाणारा. कार्निवोरस आणि हार्बिवोरस, कार्निवोरस, ओमनिवोरस असे आणखी काही आपल्याला प्रकार आहेत, ते आपल्याला इथं पुढे दिलेले आहेत. एवढीच आपण या चित्रावरून चर्चा करूया. पुढे आपल्याला अकॉर्डिंग टू टाईप फूड ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाय. आता फूडवरून किती क्लासिफाय केलेले आहेत आता आपल्या लक्षात येईल. हार्बिवोरस म्हणजे शाकाहारी, फक्त वनस्पतीवर अवलंबून असतात. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतात. ओमनिवोरस म्हणजे प्राणी आणि वनस्पती दोन्हीवरती अवलंबून असतात. स्कॅव्हेंजर्स म्हणजे मृत शरीरावर अवलंबून असतात, मृत जीव म्हणतो आपण त्याला. डिकम्पोजर्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते डेड बॉडीवरती अवलंबून असतात, त्यांना ते डिकम्पोज करतात, म्हणजे विघटन करतात. प्राणी किंवा वनस्पती यांच्या मृत शरीराचं विघटन करतात, त्यांना डिकम्पोजर्स म्हणतात. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात. पहिल्यांदा आपण पाहूया हार्बिवोरस म्हणजे काय, आणि त्यांचे उदाहरणं आपल्या सर्वांना माहीत आहेतच. हार्बिवोरस म्हणजे जे प्राणी फक्त वनस्पतीवर अवलंबून असतात, वनस्पतीच खातात, इतर प्राण्यांना ते खात नाहीत किंवा अन्न म्हणून त्याचा उपयोग करत नाहीत. हार्बिवोरस आर प्लांट्स डायरेक्टली ॲज देअर फूड. ते फक्त वनस्पतींनाच खातात. एक्झाम्पल आर ग्रेझिंग ॲनिमल्स म्हणजे गवत खाणारे प्राणी, चारा खाणारे प्राणी. ग्रॅनिवोरस सीड इटर्स म्हणजे बिया, म्हणजे काही पक्षी वगैरे प्रकारातले प्राणी असतात, ते बियावरती अवलंबून असतात. फ्रुजिवोरस म्हणजे फ्रूट, फळावरती अवलंबून असतात, पक्षी वगैरे फक्त फळच खातात. म्हणजे काही प्राणी असे आहेत की फक्त वनस्पतीचाच अन्न म्हणून उपयोग करतात. मग वनस्पतीचा कोणताही भाग असो, मूळ असेल, पान असेल, खोड असेल, फूल असेल, फळ असेल, बी असेल, या वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नाचाच ते उपयोग करतात, त्यांना हार्बिवोरस म्हणतात.
carnivorous animals. Animals that depend on other animals for their food are carnivorous. Animals that depend on other animals. जे प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतात अन्न म्हणून, अन्नासाठी. अन्न म्हणून दुसऱ्या प्राण्याचा ते उपयोग करतात. Animals that depend on other animals for their food are carnivorous. त्यांना carnivorous असं म्हणतात. Carnivorous are indirectly depend on plant for food. म्हणजे indirectly ते प्लॅन्टवरच अवलंबून असतात, कारण ज्या प्राण्यांना ते खातात ते प्राणी शेवटी प्लॅन्टवरतीच अवलंबून असतात. म्हणून जरी हे कार्निवरस असले तर कार्निवरस ॲनिमल ज्या प्राण्यांना खातात ते प्लॅन्टवरती अवलंबून असतात. म्हणून कार्निवरससुद्धा इनडायरेक्टली प्लॅन्टवरतीच अवलंबून असतात किंवा प्लॅन्टच त्यांचं फूड आहे. एक्झाम्पल आर ॲनिमल्स दॅट फीड on herbivorous predators, animals that feed on insectivorous. म्हणजे काही प्राणी कीटकांना खातात, इतर प्राण्यांना खातात. कीटकांना खातात त्यांना इन्सेक्टिव्हरस म्हणतात. जे गवतावर अवलंबून असतात अशा प्राण्यांना खातात त्यांना प्रेडॅटर म्हणतात. इथे आपल्याला पेज नंबर 32 वरती राईट साईडला वरती एक पिक्चर दिलेलं आहे. Anteater is found in Central and South America. साऊथ अमेरिकेमध्ये हा अँटईटर आढळतो, त्याचं चित्र दिलेलं आहे. मग अँटईटर मुंग्या खाणारे प्राणी आपल्या भारतामध्ये सुद्धा आहे. त्याचं नाव आहे दी बॉबकॅट और वूड मांजर is an ant-eating animal found in India. Obtain its picture from the internet. तुम्ही त्याचं चित्र इंटरनेटवरून मिळवू शकता. हे जसं आपण अँटईटर साऊथ अमेरिकेमधला अँटईटर आहे तसं वूड मांजर किंवा बॉबकॅट जे प्राणी आहे आपला अँट इटिंग म्हणजे मुंग्यांना खाणारा प्राणी आहे तो आपण इंटरनेटवरून मिळवायचा आहे. नंतर आपण हार्बिवोरस शाकाहारी, कार्निवोरस मांसाहारी, omnivorous animals that obtain their food from both plant and animals are called omnivorous. ज्या प्राण्यांचं अन्न वनस्पती आणि इतर प्राणी दोन्ही असतं त्यांना omnivorous म्हणतात. Animals that obtain their food from both plant and animals are called omnivorous. Examples are monkey, chimpanzee, human, etc. Some of the organisms around us perform the functions of the cleaning and conserving the environment by the very act of feeding themselves. They are called scavengers and decomposers. आपल्या आजूबाजूला पण काही पशु पक्षी प्राणी आहेत ते आपल्याला ते इतर प्राण्यावर अवलंबून असतात. त्यांना स्कॅव्हेंजर्स किंवा डिकम्पोजर्स म्हणतात. उदाहरणार्थ असे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांना निसर्ग स्वच्छ ठेवणारे प्राणी पण आपण पक्षी म्हणू. उदाहरणार्थ कावळा जर आपण पाहिला तर तो निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं काम करतो, निसर्गाची स्वच्छता करतो. तो गाय घाण आपण वगैरे टाकले तर तो ते खाऊन टाकतो.
म्हणजे निसर्ग स्वच्छ ठेवण्याचं कामसुद्धा हे प्राणी करत असतात. स्कॅव्हेंजर्स ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. ॲनिमलच्या डेड बॉडीपासून त्यांचं अन्न असतं, त्यांना स्कॅव्हेंजर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल वल्चर म्हणजे गिधाड, क्रो, हेना, एक्सेट्रा. म्हणजे तरस वगैरे, कावळा, गिधाड हे जे प्राणी आहेत ते स्कॅव्हेंजर्स आहेत. ते निसर्ग स्वच्छ म्हणजे मृत पाण्यावर अवलंबून असतात. मृत प्राणी तसे जर पडून राहिले, दुर्गंधी होते, रोगराई पसरते, पण त्यांना डिकम्पोज करण्याचं काम हे प्राणी करत असतात. म्हणून त्यांना निसर्ग स्वच्छ ठेवणारे प्राणीसुद्धा म्हणतात. Decomposers are some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms or other materials. Decomposers म्हणजे विघटक. मायक्रोब्स असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स. उदाहरणार्थ जमिनीचा पालापाचोळा मातीमध्ये पडतो किंवा काही प्राणी मृत अवशेष प्राण्याचे मातीमध्ये मिसळतात, तर ते कुजवण्याचं काम, डिकम्पोज म्हणजे विघटन, ते त्यातले घटक वेगळं करण्याचं काम मायक्रो ऑर्गॅनिझम्स करत असतात, मायक्रोब्स करत असतात. Decomposers are some microbes which obtain their food by decomposing the dead bodies of organisms. म्हणजे पालापाचोळा कुजवण्याचं काम म्हणजे थोडक्यात हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते पालापाचोळा ॲनिमल यांचं शरीर कुजवून मातीमध्ये मिसळतात आणि माती सुपीक बनते आणि माती सुपीक करण्याचं कामसुद्धा हे मायक्रोब्स म्हणजेच डिकम्पोजर्स करत असतात. पहिला भाग पाहिला आपण होलोझाईक न्यूट्रिशन. नंतरचा सॅप्रोझाईक न्यूट्रिशन. सॅप्रोझाईक न्यूट्रिशन म्हणजे मृतोपजीवी, मेलेल्या, सडलेल्या, कुजलेल्या पदार्थावरती अवलंबून असतात. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एक्सेट्रा obtain the nutrients by absorbing liquid organic materials from the dead bodies of other animals or from the environment. वातावरणामधील किंवा निसर्गामधील डेड बॉडीवरती ते अवलंबून असतात. दिस इज सॅप्रोझाईक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल हाऊसफ्लाय, घरमाशा सर्वांना माहिती आहे, ॲन्ट्स, मुंग्या, स्पायडर, कोळिस्टक असे जे प्राणी आहेत ते इतर मृत शरीरावरती त्यांचं अन्न म्हणून ते उपयोग करतात. नंतर हे झालं सॅप्रोझाईक म्हणजे मृतोपजीवी, मृत शरीरावरती अवलंबून असलेले. पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणजे परजीवी म्हणजे ते जिवंत शरीरावरती दुसऱ्या शरीरावर अवलंबून असतात. आता हे आपण सॅप्रोफायटिक पाहिलं, सॅप्रोझाईक ते मृत अवशेषावर अवलंबून असतात. पण पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे ते परजीवी आहेत, ते दुसऱ्या सजीवावरती, प्राण्यावर अवलंबून असतात. Have you seen small animals on bodies of animals like dogs, buffaloes, which are those small animals? इथे प्रश्न विचारला आहे तुम्हाला की आपण आपल्या घरामध्ये कुत्रा आहे, मांजर आहे किंवा गाय आहे, बैल आहे, इतर काय पाळीव प्राणी आहेत, तर त्यांच्या शरीरावर काही प्राणी असतात का, ते त्यांनी विचारलेलं आहे. असतात, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. टिक्स म्हणजे गोचडासारखे प्राणी त्यांच्या शरीरावरती आपल्याला आढळतात. फ्रॉम वेअर डू these लिटल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड? मग ते अन्न त्यांच्या शरीरातून कसं शोषून घेतात? आता अन्न शोषून घेण्याच्या आपण पाठीमाग पाहिलं पहा, त्यांच्या शरीरात तोंडामध्ये असे टोकदार असे रचना केलेली असते की ते त्या
त्वचेला चिकटून राहतात आणि त्वचेला चिकटून राहिल्यानंतर सोंडेसारखा भाग ते त्वचेमध्ये आत बुडवतात आणि शरीरातील रक्त शोषून घेण्यासाठी त्यांची अशी विशिष्ट अशी व्यवस्था असते. फ्रॉम वेअर डू दी worms in the intestine obtain their food. म्हणजे आपल्या अन्नपदार्थामधून सुद्धा आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या आतड्यामध्ये काही कीटक असतात किंवा जीवजंतू सुद्धा आपल्या पोटामध्ये असतात. त्यालाच आपण जंत म्हणतो, टॅपवर्म, राऊंडवर्म असे जंताचे प्रकार सुद्धा लहान मुलामध्ये किंवा मोठ्या व्यक्तीमध्ये सुद्धा होत असतात. ते आपल्या आत शरीरामध्ये आत असतात. म्हणजे हे जे पॅरासायटिक न्यूट्रिशन आहे ते पॅरासायटिक न्यूट्रिशन 2 प्रकारचं आहे. एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन आणि एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन. एक्टो म्हणजे ते शरीराच्या बाहेर वाढतात, शरीरावर बाहेरच्या बाजूला वाढतात. एंडोपॅरासायटिक म्हणजे ते आत असतात आपल्या शरीरात. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन देअर other animals for food. They can obtain the food only from animals on whom they are dependent. This is called parasitic nutrition. म्हणजे काही असे सजीव असतात ते दुसऱ्या प्राण्यावरच अवलंबून असतात, त्यांना पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणतात. Some animals live on the body surface of the other animals. म्हणजे काही जे पॅरासायटिक आहेत ते ऑन दी बॉडी, ते शरीरावर वाढतात इतर ॲनिमलच्या. सम ॲनिमल्स लिव्ह ऑन दी बॉडी some animals live on the body surface of other animals and obtain their food by sucking their blood. Sucking म्हणजे शोषून घेतात, ते त्यांच्या शरीरातलं रक्त शोषून घेतात. दिस इज कॉल्ड एक्टोपॅरासायटिक. म्हणजे ते शरीरावर वाढतात आणि शरीरातलं रक्त शोषून घेतात, त्यांना एक्टोपॅरासायटिक म्हणतात. आणि सच ॲनिमल्स आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स. फॉर एक्झाम्पल लोस म्हणजे ऊ, बेडबग, ढेकून, टीक, गोचेड यासारखे जे प्राणी आहेत ते शरीरावर बाहेर वाढतात. ॲनिमल्स लाईक टॅपवर्म अँड राऊंडवर्म लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड. दिस इज एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन. म्हणजे काही जीव असे असतात की ते इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये आत पोटामध्ये वाढतात, आत वाढतात आणि ते अन्न शोषून घेतात आणि त्यांचं न्यूट्रिशन करतात. त्यांना एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणतात. दीज ॲनिमल्स आर नोन एज एंडोपॅरासाइट. त्यांनाच एंडोपॅरासाइट असं म्हणतात. एक्टोपॅरासाइट आणि एंडोपॅरासाइट. शरीराच्या वर वाढणारे शरीरावर आणि शरीराच्या आत वाढणारे एंडोपॅरासाइट, बाहेर वाढणारे एक्टोपॅरासाइट. अशा पद्धतीने आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स थोडक्यात पाहिलेलं आहे. न्यूट्रिशन ॲनिमल्स आपण न्यूट्रिशनच्या स्टेप पाहिल्या आहे. इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, असिमिलेशन, इजेशन. ह्या स्टेप प्रत्येक प्राण्यांना पूर्ण करावे लागतात. काही प्राणीचं शरीर एकाच पेशीने बनलेलं आहे आणि ह्या सगळ्या स्टेप एकाच पेशीमध्ये घडवून आणल्या जातात. फॉर एक्झाम्पल अमेबा, पॅरामीशियम, युग्लिना. त्यांना होलोझाईक न्यूट्रिशन म्हणतात, हे आपण पाहिलं. नंतर अन्न ग्रहण करण्यावरून प्राणीचे काही प्रकार पडतात. हर्बिव्हरस, कार्निव्हरस, ऑमनिव्हरस, स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स असे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यांचे अन्न काय आहे आपण ते पाहिलं. सॅप्रोझाईक न्यूट्रिशन
म्हणजे मृतोपजीवी मेलेल्या शरीरावरती काही अवलंबून असतात. हाऊसफ्लाय, अँड्स, स्पायडर्स या पद्धतीचे कीटक हे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन करत असतात. पॅरासायटिक न्यूट्रिशन 2 प्रकारचं आपण पाहिलं. एक्टोपॅरासाइट न्यूट्रिशन आणि एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन. काही कीटक शरीरावरती वाढतात वर आणि काही कीटक आत वाढतात त्यांना एंडोपॅरासाइट म्हणतात. शरीराच्या बाहेर वाढतात त्यांना एक्टोपॅरासाइट्स म्हणतात. अशा पद्धतीने त्यांची उदाहरणं पण आपण पाहिले. ठीक आहे, इथं आपलं प्रकरण संपलेलं आहे. आपण थोडक्यात आता एक्झरसाइज पाहूया. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे. आता हे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही सोडवा. आपण 1-2 प्रश्न घेऊया. क्लासिफाय अकॉर्डिंग टू फूड टाईप, म्हणजे अन्नावरून त्याचं क्लासिफाय करायचं. उदाहरणार्थ टायगर. आता टायगर आहे म्हटल्यानंतर कार्निवोरस, हार्बिवोरस का कार्निवोरस याच्यात आपल्याला करायचं आहे. काऊ हार्बिवोरस आहे. वल्चर म्हणजे गिधाड आहे म्हणजे ते स्कॅव्हेंजर्स म्हणजे मृतोपजीवी मेलेल्या घटकावरती ते अवलंबून असतात. बॅक्टेरिया डिकम्पोजर्स आहेत. नंतर डिअर, हरिण हार्बिवोरस आहे. गोट हार्बिवोरस आहे. ह्युमन ओमनिवोरस आहे. फंगस इतर डेड बॉडीवरती अवलंबून असतं. पॅरासाइट आहे. लायन, स्पॅरो, बफेलो, फ्रॉग, कॉकरोच, टिक यांचं कोणत्या प्रकारामध्ये येतात ते आपण इथे माहिती वाचून शोधून काढायचं. मॅच दी पेअर्स. आपल्याला ए ग्रुप आणि बी ग्रुप दिलेला आहे, तो आपल्याला मॅच करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ए ग्रुपमध्ये दिलेलं आहे आपल्याला पॅरासिटिक प्लॅन्ट, दुसरं दिलेलं आहे इन्सेक्टिव्हरस प्लॅन्ट, तिसरं दिलेलं आहे सॅप्रोफायटिक प्लॅन्ट आणि चौथं दिलेलं आहे सिम्बायोटिक प्लॅन्ट. पॅरासायटिक प्लॅन्ट कस कुठं येईल? इन्सेक्टिव्हरस प्लॅन्ट ड्रॉसेरा दवबिंदू, सॅप्रोफायटिक प्लॅन्ट मशरूम आहे, सिम्बायोटिक प्लॅन्ट लीच आहे. सिम्बायोटिक म्हणजे सहजीवन, लीच. सिम्बायोटिक प्लॅन्ट लायकेन म्हणजे आपण त्याला जो मसाल्यामध्ये पदार्थ वापरतो ते दगडफूल, लायकेन म्हणजे दगडफूल. या पद्धतीने मॅच दे पेअर. नंतर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, रिझन दिलेले आहेत, काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, थिंक अँड आन्सर असे काही प्रश्न दिलेले आहेत, प्रोजेक्ट पण दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहूया. क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड. व्हाय डू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट्स? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंटची का गरज आहे? कशासाठी गरज आहे? आपल्याला अन्नाची का गरज आहे? अन्नाची गरज काय आहे आपल्याला? सप्लाय एनर्जी टू वर्क. आपण जे काम करतो ते काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी सप्लाय करण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. नंतर आपली ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, बॉडीची डेव्हलपमेंट होते. हे सगळं करत असताना आपल्या पेशी काही मृत होतात, टिश्यू वगैरे ते रिप्लेस द टिश्यू. या सगळ्या कारणासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. टू सप्लाय एनर्जी टू वर्क
ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी आणि रिप्लेस दी टिश्यू, या सगळ्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. अशा पद्धतीने इतर प्रश्न आहेत ते तुम्ही थोडक्यात असे थोडेसे 3-4 असे प्रत्येक प्रश्नाचे पॉईंट काढायचे. फॉर एक्झाम्पल आता पहिल्या प्रश्नाचा आपण काय केला, सप्लाय एनर्जी टू वर्क, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिप्लेस दी टिश्यू, असे पॉईंट काढायचे आणि प्रत्येक प्रश्नाचे थोडक्यात उत्तर आपण असे लक्षात ठेवायचे. या पद्धतीने आपलं इथं चौथं प्रकरण आपलं इथं संपलेलं आहे. वाचा, सराव करा, प्रश्न सोडवा. ठीक आहे.